आज मी तुमच्यासाठी मस्त कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की आपली पावभाजी तयार अशी झटपट रेसिपी घेऊन आलेली आहे। तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत। म्हणजे एक बीट कापून घेतलेला आहे, शिमला मिरची, फुलकोबी, त्यानंतर टोमॅटो, थोडे मटारसुद्धा घेतलेले आहे, गाजर कापून घेतलेला आहे, कांदा घेतलेले आहेत 2 कापून, त्यानंतर मी थोडं आलं किसून घेतलेलं आहे आणि 4 ते 5 इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। त्यानंतर कुकर इथे गरम करायला ठेवलं। त्यात मी आज बटरमध्ये पावभाजी बनवणार आहे। त्यामध्ये कांदा, लसूण आणि इथे आलंसुद्धा टाकून घेतलेली आहे। तुम्हाला जर बटरमधली पावभाजी आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा बनवू शकता। तर हे सर्व साहित्य मी अगदी थोडं इथे परतून घेते आहे। थोडंसं इथे परतून झालं की आपण यात मसाले घालून घेऊया। थोडी हळद, लाल तिखट, त्यानंतर धने पावडर, चवीपुरतं मीठ आणि इथे मी पावभाजी मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे। हा मसालासुद्धा आपण थोडा इथे बटरमध्ये परतून घेऊया। मसाला परतून झाला की आपण त्यात कापलेल्या सर्व भाज्या इथे टाकून घेऊया। हॉटेलमध्ये मिळणारी जी पावभाजी असते अगदी तसा कलर येतो बीटमुळे, त्यामुळे बीट अवश्य घाला। आता सध्या मटारचं सीझनसुद्धा चालू आहे, मटारसुद्धा घालू शकता। ज्याही भाज्या आपल्याला आवडतात त्या आपण आपल्या आवडीनुसार यात भाज्या घालू शकता। पावभाजी त्याशिवाय काय थोडी हेल्दी पण आहे, सर्व भाज्या त्यात मिक्स असतात, लहान मोठे सगळ्यांना खूप आवडते। या भाज्या अगदीच मी इथे 2 मिनिटं परतून घेतलेल्या आहे। त्यानंतर त्यात अगदी थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया आणि आपली पावभाजी इथे लगेच तयार होईल। मी इथे आता याच्या 3 शिट्ट्या काढून घेते आहे। भाज्यासुद्धा खूप लवकर शिजतात। कुकरच्या 3 शिट्ट्या तयार झालेल्या आहेत, भाज्यासुद्धा मस्त शिजलेल्या आहेत। आता आपण याच्या भाज्या ज्या आहेत त्या मी इथे मस्त अशा स्मॅश करून घेणार आहे स्मॅशरनी। पावभाजी बनवण्याची अतिशय झटपट अशी ही पद्धत आहे। तुम्ही आयत्या वेळेस कधीही पावभाजी बनवू शकता अगदी वेळेवर। आणि पावभाजीचं एक काय की भाज्या बारीकच कापल्या पाहिजे असं अजिबात नाही आहे, तुम्ही अगदी मोठ्या मोठ्या सुद्धा भाज्या कापू शकता। कारण नंतर त्या भाज्या शिजल्यानंतर आपल्याला त्या एकजीव करायच्या असतात, स्मॅश करायच्या असतात, त्यामुळे साईज अजिबात इथे मॅटर करत नाही। तुम्ही अगदी रफली चॉप करून सुद्धा भाज्या या फोडणीला घालू शकतात। आता आपल्याला इथे फक्त वर तडका करून घ्यायचा आहे, त्यामुळे मी इथे तडक्याची कढई ठेवलेली आहे। मी आता बटर न वापरता मी ऑलरेडी भाजी जी आहे ती बटरमध्ये फोडणीला घातली होती। थोडं मी ते तेल टाकून घेते आहे। तेल गरम झालं की मी त्यात जिरं मोहरी टाकून घेते। जिरं मोहरी तळतळायला लागली की मी त्यात अगदी थोडा कापून घेतलेला लसूण टाकणार आहे आणि थोडी इथे कोथिंबीरसुद्धा मी टाकून घेणार आहे। कोथिंबीरीमुळे छान असा सुगंध येतो आणि अगदी थोडा मी इथे लाल तिखट आणि पावभाजी मसाला यात टाकून घेणार आहे। अजून या मसाला आणि लाल तिखट टाकण्याच्या आधी आपल्याला गॅस बंद करायचा आहे, अदरवाईज आपलं तेल खूप गरम झालेलं आहे, त्यामुळे मसाला जळण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे गॅस बंद करूनच आपल्याला येथे मसाला टाकून घ्यायचा आहे। हा तडका जो आहे हा मस्त पावभाजीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि याला तिथे उकळी काढायची आहे। ही उकळीसुद्धा आपले पाव वगैरे कापून होईपर्यंत याला मस्त अशी उकळी येते आणि अगदी झटपट 10 मिनिटात पावभाजी तयार झालेली आहे। छोटी व मोठी पार्टी असो, तुम्ही कधीही हा मेनू अगदी वेळेवर करू शकता। आता पाव कापून घेऊन आपल्याला फक्त इथे पाव भाजून घ्यायचे आहे। वरून मी इथे छान कोथिंबीर टाकून गार्निशसुद्धा करून घेतलेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहे, मस्त पावसुद्धा आपण चटपटीत भाजून घेऊया। त्यासाठी मी इथे तव्यावर थोडं इथे बटर टाकलेलं आहे, त्यावर आपण थोडं इथे पावभाजी मसाला टाकून घेऊया। तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल तर लाल तिखटसुद्धा टाकू शकता तुम्ही आणि थोडी मी इथे कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे। हा मसाला आपण आधी बटरमध्ये इथे मिक्स करून घेऊया छान आणि त्यावर आता आपण इथे पाव टाकून छान पाव असे मस्त दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेऊया। तुम्हाला ही झटपट पावभाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही सुद्धा अशी अगदी कुकरच्या 3 शिट्यामध्ये अगदी 15 मिनिटात बनणारी पावभाजी नक्की ट्राय करू शकता। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।